हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण असे काही वाक्यप्रचार पाहणार आहोत की जे सर्व स्पर्धा परीक्षा आणि ज्या स्कॉलरशिप परीक्षा असतात किंवा TET टेट यासाठी फार उपयुक्त असतात. तर असे वाक्यप्रचार आपण बघणार आहोत. तर पहिला वाक्यप्रचार आहे, अग्निदिव्य करणे म्हणजे कठीण कसोटीला उतरणे. आटकेपार झेंडा लावणे म्हणजे फार मोठा पराक्रम गाजवणे. 18 विश्व दारिद्र्य असणे म्हणजे पराकुटीचे दारिद्र्य असणे. अडकित्यात सापडणे म्हणजे पेचात सापडणे. अत्तराचे दिवे लावणे म्हणजे भरपूर उधळपट्टी करणे. अन्नास जागणे म्हणजे उपकार स्मरणे. अन्नास मोतात देणे म्हणजे अत्यधिक दारिद्र्यात जगणे किंवा उपासमार होणे. अन्नास लावणे म्हणजे उपजीविकेचे साधन मिळवून देणे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे म्हणजे थोड्याशा यशाने चढून जाणे. आकांताटव करणे म्हणजे रागाने आदळापट करणे. आकाश ठेंगणे होणे म्हणजे अतिशय आनंद होणे. आकाशपाता एक करणे म्हणजे फार मोठ्याने आरडाओरड करून थैमान घालणे. आकाश फाटणे म्हणजे चारी बाजूंनी संकटे येणे. आकाशाला गवसणी घालणे म्हणजे आवाक्याबाहेरची गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे. आगीत तेल ओतणे याचा अर्थ आहे की भांडण किंवा वाद विकोपाला जाईल असे करणे. आच लागणे म्हणजे झळ लागणे. आपल्या पोळीवर तूप ओढणे म्हणजे दुसऱ्याचा मुळीच विचार न करता साधेल तेवढा स्वतःचाच फायदा करून घेणे. आभाळ कोसळणे बघायचा अर्थ आहे एकाएकी फार मोठे संकट येणे. इकडचा डोंगर तिकडे करणे म्हणजे फार मोठे अवघड कार्य पार पाडणे. उकळ पांढरे होणे म्हणजे पुष्कळ फायदा होणे. उकाळ्या पाकाळ्या काढणे म्हणजे एकमेकाचे उणे धोने काढणे किंवा दोष देणे. उचलबांगडी करणे म्हणजे एखाद्याला जबरदस्तीने हलवणे. उंटावरून शेळ्या हाकणे म्हणजे प्रत्यक्ष कार्यापासून दूर राहून नुसत्या सूचना देणे. उदक सोडणे म्हणजे एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडून देणे. उद्ध्वस्त होणे म्हणजे नाश पावणे. उन्मळून पडणे मुळासकट कोसळणे. उन्हाची लाही फुटणे म्हणजे अतिशय कडक ऊन पडणे. उराशी बाळगणे मनात जतन करून ठेवणे. उलटी अंबारी हाती येणे भीक मागण्याची पाळी येणे. उलट्या हाताने कावळा न हाकणे म्हणजे कधी कोणाला किंचित ही मदत न करणे. ऊत येणे म्हणजे अतिरेक होणे. एक घाव दोन तुकडे करणे म्हणजे ताबडतोब निर्णय घेऊन गोष्ट निकालात काढणे. अंगाची लाही लाही होणे म्हणजे क्रोधाने क्षुब्ध होणे. अंगावर काटा उभा राहणे म्हणजे भीतीने अंगावर शहारे येणे. अंगावर मुठभर माऊत चढणे म्हणजे धन्यता वाटणे. अंगाचा तिळपापड होणे म्हणजे अतिशय संताप येणे. अंथरूण पाहून पाय पसरणे म्हणजे ऐपतीनुसार खर्च करणे. कणिक तिंबणे म्हणजे खूप मार देणे. कपाळ फुटणे म्हणजे दुर्दैव ओढवणे. कपाळमोक्ष होणे म्हणजे मरण पावणे. कान फुंकणे म्हणजे दुसरीच्या मनात किलमिश निर्माण करणे. कानावर पडणे म्हणजे सहजगत्या माहीत होणे. कानांवर हात ठेवणे म्हणजे माहीत नसल्याचा बहाणा करणे. कान उघाडणी करणे म्हणजे कडक शब्दात चूक दाखवून देणे. काकावर करणे म्हणजे आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे. कानाडोळा करणे म्हणजे दुर्लक्ष करणे. कान टवकारून ऐकणे म्हणजे अगदी लक्षपूर्वक ऐकणे. कायापालट होणे म्हणजे स्वरूप पूर्णपणे बदलणे. काटा काढणे म्हणजे एका शत्रूच्या साहाय्याने दुसऱ्या शत्रूचा पराभव करणे. काट्याचा नायटा होणे म्हणजे क्षुल्लक गोष्टीचा भयंकर परिणाम होणे. कावराभोवरा होणे म्हणजे बावरणे. काळजाचे पाणी पाणी होणे म्हणजे अतिदुःखाने मन विदीर्ण होणे. कुत्रा हाल न खाणे म्हणजे अतिशय वाईट स्थिती येणे. कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे. कंठशोष करणे म्हणजे ओरडून गळा सुकवणे किंवा उगाच घसापोट करून खूप समजावून सांगणे. कंबर कसणे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी हिंमत करून तयार होणे. कुंपणाने शेत खाणे म्हणजे ज्याच्या जबाबदारीवर आहे अशा विश्वासातील माणसाने फसवणे. केसाने गळा कापणे म्हणजे वरकरणी प्रेम दाखवून कपटाने एखाद्याचा घात करणे. कोंबडे झुंजवणे म्हणजे दुसऱ्याचे भांडण लावून आपण मजा पाहणे. कोपरापासून हात जोडणे म्हणजे काहीही संबंध न राखण्याची इच्छा प्रकट करणे.
खडे चारणे म्हणजे शरण येण्यास भाग पाडणे. खापर फोडणे म्हणजे एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे. खाजवून खरूज काढणे म्हणजे मुद्दाम भांडण उकरून काढणे. खाल्ल्या घरचे वाशे मोजणे. उपकार करणारेचे वाईट चित्तणे. खुणकाट बांधणे पक्के ध्यानात ठेवणे. खो घालणे विघ्न निर्माण करणे. गर्भगळीत होणे अतिशय घाबरणे. गळ घालणे अतिशय आग्रह करणे. गळ्यात पडणे एखाद्याला खूपच भीड घालणे. गळ्याशी येणे नुकसानीबाबत अतिरेक होणे. गाडी पुन्हा रुळावर येणे चुकीच्या मार्गावरून पुन्हा पूर्ववत योग्य मार्गाला येणे. गुजराण करणे म्हणजे निर्वाह करणे. गुण दाखवणे म्हणजे नकली स्वभाव टाकून खरे स्वरूप प्रकट करणे. गंगेत घोडे न्हाणे कार्य तडीस गेल्यावर खूप समाधान वाटणे. गळ्यात धोंड पडणे इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे. गाशा गुंडाळणे एकाएकीने घेऊन जाणे एकदम पसार होणे. गौड बंगाल असणे गूढ गोष्ट असणे काहीतरी रहस्य असणे. घडी भरणे विनाशकाळ जवळ येऊन ठेपणे. घर डोक्यावर घेणे अतिशय गोंगाट करणे. घर धुवून नेणे सर्वस्वी लुबाडणे. घाम गाळणे खूप कष्ट करणे. घालून पाडून बोलणे दुसऱ्याच्या मनाला लागेल असे बोलणे. घोडा मैदान जवळ असणे एखाद्या गोष्टीबाबत कसोटीची वेळ जवळ येणे. घोडे मध्येच अडणे प्रगतीत खंड पडणे. घोडे मारणे नुकसान करणे. घोडे पुढे दामटणे स्वतःच्या फायद्यासाठी पुढे सरसावणे. घोडे पेंड खाणे अडचण निर्माण होणे. चतुर्भुज होणे लग्न करणे कैद होणे. चव्हाट्यावर आणणे उघडकीस आणणे जाहीर करणे. चंग बांधणे निश्चय करणे. 4 पैसे गाठीला बांधणे थोडीफार बचत करणे. 4 दिशा मोकळ्या होणे पूर्ण स्वातंत्र्य मिळणे. 14वे रत्न दाखवणे म्हणजे मार देणे. जमीनदोस्त होणे पूर्णपणे नष्ट होणे. जंग पछाडणे निरनिराळ्या रीतीने प्रयत्न करणे कमालीचा प्रयत्न करणे. जिभेला हाड नसणे वाटेल ते बेजबाबदारपणे बोलणे. जीवात जीव येणे काळजी नाहीशी होऊन पुन्हा धैर्य येणे. जीव भांड्यात पडणे काळजी दूर होणे हायसे वाटणे. जीव मेटाकुटीस येणे त्रासाने अगदी कंटाळून जाणे. तर पहा हे होते 100 वाक्यप्रचार. पहा हे खूप महत्त्वपूर्ण असे वाक्यप्रचार आहेत, त्यामुळे याची प्रॅक्टिस करा. पहा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब